राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे SQAAF अंतर्गत सर्वोच्च A+ मानांकन, कोल्हापूर जिल्ह्यातील 20 महाविद्यालयात समावेश, विभागातील एकमेव कनिष्ठ महाविद्यालय, शिवराज विद्यासंकुलाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा शिक्कामोर्तब। गडिंग्लज येथील शिवराज विद्यासंकुलाच्या संभाजीराव माने ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्सला राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा अंतर्गत करण्यात आलेल्या मूल्यांकनात सर्वोच्च A+ श्रेणी प्राप्त झाली आहे। शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तेचा ठसा उमटवणाऱ्या या महाविद्यालयाच्या यशामुळे संस्थेच्या शैक्षणिक दर्जावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले। राज्यातील 10,644 शाळांच्या मूल्यांकनात केवळ 429 संस्थांना A+ श्रेणी प्राप्त झाली असून कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 20 महाविद्यालयांचा त्यामध्ये समावेश आहे। त्यात शिवराज विद्यासंकुलाच्या संभाजीराव माने कनिष्ठ महाविद्यालयाचा समावेश असून गडिंग्लज, आजरा आणि चंदगड विभागातील SQAAF अंतर्गत A+ श्रेणी मिळवणारे हे एकमेव कनिष्ठ महाविद्यालय ठरले, अशी माहिती संस्थेचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे यांनी दिली। या यशामुळे या भागातील शैक्षणिक नेतृत्वाची जबाबदारी संस्थेवर अधिक दृढ झाल्याचं त्यांनी नमूद केलं। SQAAF अंतर्गत महाविद्यालयाचे मूल्यांकन, अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र आणि मूल्यमापन, पायाभूत सुविधा, मानवी संसाधन आणि शालेय नेतृत्व, समावेशक पद्धती आणि लिंग समभाव व्यवस्थापन, सनियंत्रण आणि प्रशासन तसंच लाभार्थींचे समाधान अशा 6 प्रमुख निकषांवर करण्यात येतं। या सर्व क्षेत्रात संभाजीराव माने ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्सने विशेष प्रावीण्य मिळवलं असल्याचं डॉक्टर कुराडे यांनी स्पष्ट केलं। या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे, सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे, संचालिका प्राध्यापक बीनादेवी कुराडे, संचालक प्राध्यापक विश्वजित कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक प्राध्यापक तानाजी चौगले, SQAAF समन्वयक प्राध्यापक रोशन पाटील तसंच ज्युनियर विभागातील सर्व प्राध्यापकांनी विशेष प्रयत्न केले। प्राचार्य डॉक्टर SM कदम यांनी शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा तयार करताना संस्थेचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्याचं सांगितलं। समन्वयक प्राध्यापक रोशन पाटील यांनी SQAAF अंतर्गत करण्यात आलेल्या कामाचं थोडक्यात विश्लेषण करत संस्था अध्यक्ष, सचिव, प्राचार्य, पर्यवेक्षक, सर्व प्राध्यापक आणि प्रशासकीय सेवक यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळेच हे यश संपादन करता आलं, असं नमूद केलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।